तर नमस्कार मित्रहो, मागच्या भागात आपण अक्कलकोटमधील काही महत्त्वाची ठिकाणं पाहिली। अक्कलकोट परिसरातील हे ठिकाणं करताना आपल्याकडून चोळप्पा महाराज यांचा वाडा आणि स्वामींनी पुनर्जीवित केलेली ती विहीर पाहायची राहूनच गेली। ती विहीर आणि तो वाडा आपण या भागात पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रहो, संकेत पटेकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मागच्या भागातील व्हिडिओ पाहिली नसेल तर ती जरूर पहा, लिंक मी खाली देत आहे। सकाळी 9 ते 9:15 आसपास सुरू केलेली अक्कलकोट दर्शन ही आमची भ्रमंती दुपारी 3 ते 3:30 दरम्यान पूर्ण झाली। खरं तर पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही, कारण चोळप्पा महाराज यांच्या वाड्यातील स्वामींनी पुनर्जीवित केलेली ती विहीर आणि तो वाडा आमचा पाहायचा राहूनच गेला होता। बऱ्यापैकी लवकर सगळं झाल्यामुळे घरी येऊन थोडी विश्रांती घेतली आणि सांज वेळेस पुनश्च नव्या उत्साहाने आम्ही बाहेर पडलो ते वटवृक्ष स्वामी मंदिराच्या दर्शनासाठी। पुढे अमृततुल्य चहाचा एक घोट घेत मनातली ऊर्जा वाढवली। चहा तब्येतीला चांगला नसला तरी कधी कधी मात्र लागतोच। चहा घेऊन बाहेर पडलो। कंठी, हार, पूजेचं साहित्य घेऊन असलेली दुकानं पाहत पुढे आलो। योग्य ठिकाणी पादत्राणं काढून ठेवली आणि मंदिरात प्रवेश केला। श्री दत्तगुरूंचा अवतार म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांच्या अस्तित्वाने पावन झालेली, त्यांच्या अनेक लीला समक्ष पाहून कृतार्थ झालेली ही पवित्र आणि पावन भूमी म्हणजेच श्री क्षेत्र अक्कलकोट। हजारो भाविक इथे नित्यनेमी स्वामींच्या भेटीला येत असतात। वेळ काळ ह्याची त्यांना चिंता नसते, कुठे राहायचं याचा प्रश्न नसतो। स्वामी आहेत ते बघून घेतील असं म्हणत कित्येक भाविक अगदी श्रद्धेने येतात। स्वामीही त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात। अशक्य ते शक्य करतील स्वामी। सकाळी 5 वाजता काकड आरती होते। नैवेद्य आरती दुपारी 11:30 वाजता आणि शेज आरती रात्री 8:45 ते 8:45 दरम्यान होते। स्वामींचं दर्शन घेऊन वटवृक्ष मंदिरापासून आम्ही पुढे आलो। अक्कलकोटमधला हा आमचा आजचा दुसरा दिवस असल्याने उद्या इथून निघताना, निरोप घेताना आठवण म्हणून सोबत काय घेऊन जायचं हे जे मनाशी ठरलं होतं त्यासाठी लगबग सुरू झाली। पुढे चालत चालत बोलत बोलत पुढे निघालो आणि चोळप्पा महाराज मठाच्या अगदी जवळच येऊन पोचलो। काही कळलंच नाही। स्वामींच्या इतक्या सुंदर मूर्ती आणि ते फोटोज पाहून मन आणि नजर तिथे स्थिर होत होती। ते सगळं मनभर पाहून घेत होतं। पुढे काही पावला नजदीकच स्वामींचं समाधी मन दिसलं आणि काय आनंद मावण्याचा झाला। पटपट पावलं उचलत चोळप्पा महाराज यांच्या वाड्यापाशी आलो। अधिरमण थांबायलाच तयार होईना। स्वामींनी पुनर्जीवित केलेली ती विहीर पाहण्याचा योग स्वामींच्या इच्छेने आणि आशीर्वादाने आता पूर्ण होणार होता। मनातल्या इच्छा स्वामी बरोबर जाणतात। तोच बोललो इथे आपण आलो। चोळप्पा महाराजांच्या वाड्यात प्रवेश करताच समोरच ती विहीर आहे। चोळप्पा महाराजांचे वंशज या वाड्याचा आणि इथल्या समाधी मठाचा कार्यभाग पाहतात।
आम्ही गेलो तेव्हा त्यांनी स्वामींनी केलेल्या अनेक लीला सांगितल्या. पूर्वी मोटार गाडी नव्हते, मेळ्यात बसून जायचं. अच्छा. कोड्या कंपन्या 5 वाजता गेलतो. ग्रामीणाला सांगता फोटो काढून बघितले माकडांचे. मी एकटाच. नंतर मग परमिशन घेऊन काढले ब्लॅक अँड व्हाईट फोटोचा. हो देवाचा. आता असं विहिरीचं पाणी वगैरे प्यायला मिळतं का? भिंतीवर समोरात लिहिलेलं वाचनात आलं. स्वामींचा अंगरखा व रुद्राक्षमाळ आणि पादुका या खोलीत दर्शनासाठी आहेत. रांगेत उभे राहिलो. आत आलो तेव्हा सेवा देणाऱ्या तिथल्या काकांनी चहा वगैरे घेणार का अशी आस्थेने विचारपूस केली. कोडॅक कंपनीने काढलेला स्वामींचा तो मूळ फोटोही त्यांनी दाखवला. श्री स्वामी समर्थांनी वापरलेल्या आणि हाताळलेल्या काही वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यात कफनी, रक्तचंदनाच्या पादुका, चोरी, हुक्का, रुद्राक्षमाळ, खडक, त्रिशूल या सर्व वस्तू पाहता येतात. हे सगळं इतक्या सहज पाहायला मिळणं हीच किती आनंदाची आणि मोलाची गोष्ट आहे, नाही का? खरंच किती भाग्यवान आपण. दर्शन घेतलं आणि पुढे स्वामींनी पुनर्जीवित केलेल्या त्या विहिरीकडे आलो. नाव कुशारवर तीर्थ. इथला झरा आजही प्रवाहित आहे. विहिरीभोवती संरक्षणाकरिता जाळी बसवलेली आहे. चोळप्पा महाराजांच्या वाड्यात प्रवेश करताना 2 दरवाजे लागतात. उजव्या बाजूला असलेल्या दरवाजातून आत गेलो की तिथे स्वामींच्या वापरातल्या वस्तू आणि स्वामींनी पुनर्जीवित केलेली ती विहीर पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला डावीकडच्या दरवाजाने आत गेलो की चोळप्पा महाराज यांचा स्वामी महाराजांसोबत असलेला फोटो, गणेशाची मूर्ती आणि कोडॅक कंपनीने काढलेला स्वामींचा मूळ फोटो आणि इतर फोटो पाहायला मिळतात. हे सगळं बारकाईने टिपत नजरेत साठवून घेत आम्ही बाहेर पडलो. आणि समोरच असलेल्या स्वामींच्या समाधी मठात दर्शनासाठी आलो. जवळून दर्शन घेतलं. आणि पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराशी आलो. तिथेच बाजूलाच लागून श्री दत्त समर्थ निर्गुण धाम आहे. बाहेरूनच स्वामींची प्रतिमा दिसली म्हणून आत दर्शनासाठी गेलो. आणि निघता निघता सुगंधित केशर मिश्रित असं काशी अष्टगंध सोबत घेऊनच निघालो. पुन्हा बाहेर आलो. आणि मग काय, इथली आठवण म्हणून काहीतरी सोबत घ्यावं म्हणून खरेदी सुरू झाली. स्वतःकरिताही आणि मित्रांकरिताही. पुढे अन्नछत्र मंडळाच्या आवारात आलो. हे 2 दिवस कसे निघून गेले ते आम्हाला कळलंच नाही. स्वामींच्या कृपेने आजचं अक्कलकोट दर्शनही अगदी मनाप्रमाणे झालं. उद्या परतीचा प्रवास असल्याने आणि थोडा वेळ हाती शिल्लक असल्याने आसपासचा परिसर पुन्हा भटकत राहिलो.
यात्रीनिवास इमारतीच्या आवारात मध्यभागी असलेली ही स्वामींची शेष नागावर विराजमान असलेली सुंदर मूर्ती. स्वामींनी अनेक चमत्कार केले, अनेक लीला केल्या. त्यांचे ते जीवनचरित्र भित्तिशिल्पात आपल्याला इथे बघायला मिळतं. यात्रीभवन इमारतीच्या थोडं पुढे आलो की हे भित्तिशिल्प आहे. इथूनच थोडं पुढे स्वामी समर्थ वाटिका आहे. लहान मुलं असतील तर तिथे नक्कीच घेऊन जा. भित्तिशिल्प पाहून झाले आणि चेहऱ्यावरील हास्य गोडीचे, ओसांडून वाहणाऱ्या आनंदाचे क्षण असे कॅमेरा बंदिस्त करून घेतले. हेच तर खरी आनंदाची कुपी. उद्या तुळजापूर ते सिद्धेश्वर मंदिर आणि तिथून परतीचा प्रवास असणार आहे. तेव्हा भेटू पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.